रिडेव्हलपमेंटमध्ये तुम्ही कधीही मीटिंग बोलवताय तर 14 दिवसाचं क्लिअर नोटीस द्या. ओके. क्लिअर नोटीसमध्ये ज्या दिवशी मी नोटीस दिली आणि ज्या दिवशी मीटिंग आहे याच्या मध्यंतरी 14 दिवस यायला पाहिजे. प्रत्येक मीटिंगमध्ये तुम्ही ऑलरेडी सर्क्युलेट करून टाका की आपण काय डिस्कस करणार आहे. मीटिंग असताना रोल अशी आहे की तुम्ही कोण बोलतायत कोण नाही बोलतात हे डिफाईन करा आणि थोडे काटेकोरपणाने डिफाईन करा. म्हणजे ओनर्स येतील, ओनर्सच बोलतील, ओनर्स विल पुट फॉरवर्ड देअर व्ह्यूज, रेस्पॉन्सेस जे काही आहे. त्याच्यानंतर कोणी यावं मीटिंगमध्ये हे पण पद्धत ठरवून टाका. यू हॅव टू डिफाईन इट. तुम्ही या लोकांनी या मीटिंगमध्ये यायचंय, हेच चर्चा करायचंय. हा चर्चा व्यतिरिक्त काही आलं तर त्याला यू हॅव टू किल द टॉपिक. अरे मेंटेनन्स भरलं नाही, अरे बाबा ठीक आहे, हे रिडेव्हलपमेंट आहे, ते आपलं नॉर्मल सोसायटीच्या मीटिंगमध्ये ते चर्चा करू. तर रिडेव्हलपमेंट आहे हेच चर्चा करा आणि हो किंवा नाही. तर जेव्हापर्यंत तुम्ही डिसिजन हो किंवा नाही मध्ये ठेवतात ना तेव्हापर्यंत इट गोज व्हेरी व्हेरी स्मूथली. तर ते कंडक्ट ऑफ द मीटिंग ऑल्सो बिकम्स व्हेरी व्हेरी टिपिकल. ओके, आणि ते खूप महत्वाचं आहे.